येतो मी. हा येतो. अरे अर्जुन सर, ये ये ये. सर सुरेश, पत्रिका दे सरांना. पाय पड. अरे आशीर्वाद द्या सर. अरे हा कोण आहे? पाया का पडतोयस? ही पत्रिका? लग्नाची. अरे वा, अभिनंदन. पण सर, लग्न त्याचं नाहीये, त्याच्या मित्राचं आहे. मग हा का पाया पडतोय? कारण त्याच्या मित्राचं धाडच नाही ना तुमच्या समोर यायचं. म्हणजे कसं आहे, नवरा मुलगा लाजरा असतो ना, तसा हा भित्रा आहे. कोण आहे? कोण हा नवरा मुलगा? नरेश. हो का? नरेशचं लग्न ठरलं? म्हणजे ठरलं लग्न नरेशचं? अहो सर, उचकी लागल त्याला. हा नरेशला उचकी लागल ना. हा हो. नाही म्हणजे लग्न ठरलं, या पत्रिका छापल्यात. मी सावित्री काय बोलल्या नाहीत मला एका शब्दाने. तिलाच माहिती नव्हतं सर. म्हणजे मी सावित्रींना त्या दोघांचं लग्न ठरलंय हेच माहिती नाही. कोण दोघं? सावित्री आणि नरेश. काय छे. अहो सावित्रीचा आणि नरेशचं लग्न आहे? अहो सर, तुमचा काहीतरी लय मोठा गैरसमज झालाय बघा. हो, गैरसमज कसला? हे पत्रिका छापल्यात आणि मी काय म्हणताय गैरसमज म्हणून? नाही, तुमचं बरोबर आहे सर, बरोबर आहे. पण तुम्हाला जे वाटतंय ना तसं नाहीये. सुरेश, नरेशच्या होणाऱ्या बायकोचं नाव काय? नरेशच्या बायकोचं नाव म्हणजे आमच्या वहिनींचं नाव हा, कविता. बर, येऊ मी. आणि सुवर्णलता, नरेशने सावित्री ताईला निरोप दिलाय, लग्नाला यायचं. हा हो नक्की. चला, बरीच कामे पडलीत, निघतो मी. सुरेश, सुरेश नरेशला सांगा मी दोघं पण येऊ लग्नाला. भारी बातमी दिलीस रे, देवदूतासारखा धावून आला एकदम. अहो सोडा, अहो सोडा. अहो सर, तुम्हाला आनंद झालाय मान्य आहे आम्हाला, पण त्याचा जीव गुदमरून जाईल हो सर. सर सोडा त्याला. हा सर. म्हणजे नरेशचं आणि सावित्रीचं नव्हतंच कधी. अहो तुम्ही त्याला इतकं बुकलला, आता हिंमत होईल का त्याची कधी? म्हणजे सर, महत्वाचा पॉइंट काय आहे की नरेशचं आणि सावित्रीचं लग्न होणार नाहीये. म्हणजे सावित्री आणि नरेश यांची नाहीये. दीपकराव, हा? मिस सावित्री कुठे आहेत? सर बहुतेक देवळात गेली ना ती. मी आलो.
मामा हं? हे काय झालं म्हणायचं रे? ह्याला म्हणायचं तिकीट फाटलं. नादाला बी लागला. हम्म. मामा फिरतीचा वनवा उरी पेटला. थांब, त्या खोट्या पत्रिका छापल्या त्याचं बिल किती झालं बघूया. थांब. हॅलो, हा पैसे किती झालं तुझं? अरे देतो की भावा. हा पाठवतोय. चमके नरेशचं चॅप्टर क्लोज. प्रदीप दादा, तुम्ही त्या दिवशी बंगल्यावर आला होता. बंगला? कोणता बंगला? कुठला बंगला? भीमाचा दन कवटेकरांचा बंगला. तुम्ही नाही का म्हणलं शारदा तुम्हाला खायला द्यायची, आठवलं? पापी पापी सगळी लोक पोरी, ज्या लोकांना पाप करण्याची भीती वाटत नाही ना, त्यांची ती दिनचर्या होत आहे. दिनचर्या ज्याची वृत्ती भ्रष्ट तो करत नाही कष्ट. साताकडे पाप करून घेतलं. तिने मला वचन दिलं होतं, ती येणार आहे. शारदा शारदा ये ग. शारदा, मी तुझी वाट पाहतोय. ये ना ग शारदा. दादा, कोण होती ती शारदा? शारदा, मी तुझी वाट पाहतोय. शारदा, ये ना ग. हे बघा, आता मला सहन होत नाहीये. मला प्लीज सांगा, कोण होती ती शारदा? शारदा शारदा, ये ना. मी तुझी वाट पाहतोय शारदा. खोटारड्या तुम्ही मिस सावित्री. सर, तुम्ही इथे? माझ्याशी असं का वागला? याला सगळं कळलं की काय? खोटं बोललात ना माझ्याशी? सर, ते मी क्लिअर केलं ना तुम्हाला. त्या सिच्युएशन मध्ये मी प्रियाचा कॉल आला असं म्हणलं, पण तो डाऊट क्लिअर झाला तुमचा. ते नाही, मग काय खोटं बोलले मी सर? सगळंच. कन्फर्म याला कळलंय. सर, बरं झालं तुम्ही हा विषय काढलात. मी सावित्री. ओळख कसली करून देत आहे मिस सावित्री? माझी चूक आहे. नाही, मी चुकलो तुम्हाला ओळखायला. खरं तर माझ्याच लक्षात यायला हवं होतं. ते तुम्ही ते पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये असो किंवा मग ते लॉजमध्ये, तीच ट्रिक अप्लाय केलीत ना माझ्यासोबत. म्हणजे सर, माझी परीक्षा घेत होतात ना तुम्ही? कसली परीक्षा सर? मिस सावित्री, प्लीज प्लीज, आता मी तुमचा हा खेळ नाही चालू देणार आहे. मला सगळं कळलंय. काय सगळं कळलंय सर? हेच की तुम्ही आणि नरेश लग्न नाही करत आहात. तुमच्यामध्ये तसं काही नातं नव्हतं. ही त्याच्या लग्नाची पत्रिका. नरेशचं लग्न ठरलंय. काय? म्हणजे 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 त्याने परत धोका दिला मला. मी आता जाते आणि
मनापासून सावित्री. अजून किती पळशील? माझ्याशी नजरेला नजर मिळव. सॉरी, मी तुम्हाला एकेरी हाक मारली, पण म्हणजे त्याच्यात आणि तुमच्यात काही नाहीये. मग तुम्ही मला नकार देताना असं का? एक मिनिट सर. ज्या रात्री तुम्ही मला येऊन सांगितलं त्या रात्री आपल्यात काय बोलणं झालं नीट आठवा. मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. त्याचा तुम्ही विचार कराल का? नाही, मी तुम्हाला नकार दिला, पण त्याचं काहीच कारण नाही सांगितलं. मी असं नाही म्हणलं की माझं आणि नरेशचं काही आहे किंवा काही होणार आहे. तो अर्थ तुमचा तुम्ही लावला होता. म्हणजे तुमच्यात काहीच नाहीये. ज्या अर्थी नरेशचं लग्न होणार आहे त्या अर्थी काहीच नाही. मग मला नाही का म्हणाल? कारण ते होणारच नाहीये. ते नाही होणार. सर प्लीज हात सोडा. जे नाही होणार ते नाही होणार म्हणजे? मला नाही माहिती. अरे मग विचारायचं ना तू तिला. रस्त्यावर त्यावेळी ते शक्य नव्हतं. दादा, तू हिंदी पिक्चर बघत नाही का रे? एवढ्या खोऱ्यानं लव्ह स्टोरीज आहेत आपल्याकडं. अरे तिला रस्त्यातच अडवायचं, गर 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 फिरवायचं, हारके पोज मध्ये घ्यायचं आणि विचारायचं म्हणजे काय. प्रिया, अरे मी ते आपला गप, एकदम गप.
ते उशी तिकडे तिकडे शांतपणे बसायचं आता इथे. दरवेळी आपली गोळी लागू पडेलच असं काही नाहीये, त्यामुळं शांत. मला काय वाटतं, आपण सावित्री मॅडमशी थेट या विषयावरती बोललं पाहिजे. हा, आपण तिघांनी मिळून बोलूयात सावित्री. प्रिया, नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर वाटत असेल मी एकटीने बोलावं तर मी एकटी बोलते, काहीच हरकत नाही. तू ना अशी ऐकणार नाहीस. तुला ना जरा मार दिलं पाहिजे. थांब तिकडे. तू एक काम कर, हे घे, ही डायरी, हे पेन घे, तुझ्या फुटकळ कविता करत बस इथे, म्हणजे शांत बसशील. बस. नको ते बोलते. विद्याधर, याचा अर्थ सावित्रीच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये. मग ती नकार का देते हेच आम्हाला कळत नाहीये. तेच तर मलाही कळत नाहीये. मला तर हेही कळत नाही की तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये याचा आनंद मानू, तिच्या आयुष्यात दुसरं कोणी नाहीये तरी ती मला नकार देतेय याचं दुःख मानू. कृष्णाई, मला तर वाटतं की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असणार. ए दादा, तू काय घ्यायचं ते घे, गिल्ट घेऊ नको. हा, अरे तुझ्या पर्सनॅलिटीला शोभत नाही ते. तू कोण आहे भाई? तू कोण आहे? तू अर्जुन कवठेकर आहे. ती कोण आहे तुला नाही म्हणणारी? आ, नाही म्हणजे दिसायला चांगली आहे, स्वभावाने चांगली आहे, पण म्हणून का माझ्या दादाला नाही म्हणणार ती? अरे तिला म्हणाव फूट, चल निघ. तू कोण मला नाही म्हणणारी? अशा 56 सावित्र्या उभ्या करीन मी माझ्या दादाच्या लग्नात. असं लगेच म्हणायचं नाही आपल्याला जाऊन. ते वातावरण हलकं करण्यासाठी मी जोक केलं, जोक. परिस्थितीवरती उपाय सापडत नसेल ना तर पळपुटी माणसं असे जोक करून पळतात. आणि आपल्याला पळपुटेपणा करायचा नाहीये. परिस्थिती गंभीर आहे आणि यावरती गांभीर्यानेच आपल्याला तोडगा काढायला हवा. आणि त्याच्यासाठी आम्ही मोठी माणसं आहोत. तुम्ही प्लीज उपकार करा आणि शांत बस. अर्जुन, कृष्ण, मी बोललो ना, याच्यावरती एकच तोडगा आहे. आपण सावित्री मॅडमशी या विषयावरती थेट संवाद साधलाच पाहिजे. त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हे आपल्याला कळायलाच हवं ना. ते नकार का देत आहेत याच्या मागचं ठोस कारण आपल्याला कळलंच पाहिजे. त्याच्याशिवाय याच्यावरती तोडगा नाही. आता त्या घरच्या जबाबदारीमुळे नकार देत आहेत का त्यांच्या डोक्यात आणखी काही वेगळंच आहे हे आपल्याला कळणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे. येतंय का लक्षात तुमच्या? हे बघ दादा, मला नाही वाटत मी आता त्यांच्याशी बोलू शकेन. अरे मग मी पण बोलणं थोडं चुकीचंच वाटेल ना, तर तुम्हीच बघा. थँक्यू. सावित्री मॅडमशी मी बोलेन. कधी बोलशील? उद्याच.